नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. आज आपण क्लास 6 यामधील मॅथचा 5वा धडा GCD अँड LCM या धड्यामधील या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 5.1 यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर मागील स्वाध्याय देखील तुम्ही प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज पाहू शकता. ओके, वेळ न घालवता या ठिकाणी आपण लागलीच पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 5.1 यामधील पहिला प्रश्न, राईट इच नंबर ॲज प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर. या ठिकाणी आपल्याला जे खालील नंबर दिलेले आहेत किंवा खालील ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याच्या मूळ अवयव या ठिकाणी आपल्याला गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचे आहेत. ओके, त्या ठिकाणी पहिला प्रश्न त्यामधील 69. आता लक्षात घ्या 69 चे आपल्याला या ठिकाणी काय करायचे तर प्राईम फॅक्टर पाडायचे. ओके, तर ह्याचे प्राईम फॅक्टर येतील बघा 23 into 2. ओके, चे प्राईम फॅक्टर काय असतील 23 into 2. तर या ठिकाणी पहा ही प्राईम नंबर असल्यामुळे याचे आणखीन काय पडत नाहीत, आणखीन अवयव पडत नाहीत. ओके, चला हे झालं पहिल्याचं उत्तर. आता प्रश्न दुसरा पाहूया. तर दुसऱ्यामध्ये दिलेले आपल्याला 27. ओके, तर लक्षात घ्या आता 27 ला आपण असं लिहू शकतो 9 into 3. ओके, तर 9 into 3 लिहिल्याच्या नंतर पुढे काय होईल, परत या 9 चे फॅक्टर पडतात 3 into 3 आणि हे 3 ॲज इट इज, म्हणजे 27 चे प्राईम फॅक्टर असतील 3 into 3 into 3. ओके, 3 नंबर 78. या ठिकाणी 78. तर लक्षात घ्या 78 चे जर आपण या ठिकाणी असं लिहिलं 2 into 2 3 6 2 9 18. ओके, आता परत ही 2 जे आहेत ही प्राईम नंबर आहे, परंतु या ठिकाणी 39 प्राईम नंबर नाही. म्हणजे आपण काय करू शकतो 2 ॲज इट इज into हे 39 आहेत याचे आपण या ठिकाणी अवयव पाडूया. ओके, तर आता 39चं काय होईल 3 into 13 म्हणजेच 33 39. आता बघा 78 चे प्राईम फॅक्टर असतील 2 into 3 into 13. ओके, चला 4 लिहूया. काय 126 पूर्ण म्हणजे संख्या आहे आपली 126. ओके, पहा या ठिकाणी आपण याला लिहू शकतो 2 into काय होईल 2 6 12 2 3 6. ओके, आता 2 प्राईम नंबर असल्यामुळं ॲज इट इज into ला into आणि 63 याचं करूया आपण, याला 3 into 21 असं आपण लिहू शकतो. नेक्स्ट 2 ॲज इट इज 3 ॲज इट इज. आता हे 21 याला आपण असं लिहू शकतो 3 into 7. ओके, तर 126 याचे प्राईम फॅक्टर असतील 2 into 3 into 3 into 7. ओके, चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. हा दुसरा प्रश्न, राईट ऑल डिव्हिजन्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. तर या ठिकाणी हे जे खालील नंबर दिलेले आहेत या सर्व संख्येचे आपल्याला विभाजक लिहायचे आहे. ओके, चला पहिला प्रश्न या ठिकाणी 18. या ठिकाणी तुम्ही 18 चे विभाजक. ओके, तर बघा यामधील याचे डिव्हिजर याचा अर्थ या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो त्या सर्व संख्या या ठिकाणी लिहायच्या आहेत. ओके, तर पहा 1 2
3, 6, 9 आणि 18. तर कुठल्याही संख्येचा सर्वात लहान डिव्हिजर जो असतो तो असतो 1 आणि सर्वात मोठा डिव्हिजर म्हणजे तीच संख्या म्हणजे जी दिलेली आहे ती. ओके. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडूया. 56. ओके. 56 चे डिव्हिजर पाहूया. सर्वात लहान डिव्हिजर कोणता आहे तो 1, 2, त्यानंतर 3 नाही 4, 5 नाही 6 नाही 7, 8, त्यानंतर 14, 28 आणि 56. ओके. चला 3 नंबर 120 याचे डिव्हिजर पाहूया आपण आता. तर या ठिकाणी 1 सर्वांचाच आहे, 2 आहे, 3 आहे आणि या ठिकाणी 4 पण आहे, 5 आहे, 6, त्यानंतर 7 नाहीये, 8 आहे, 9 नाही, 10, 11 नाही, 12, 13, 15 नंतर 20. ओके. त्यानंतर 24, 30, त्यानंतर 40, 60 आणि 120 आहे. 120 चे या ठिकाणी डिव्हिजर असणार आहे. ओके. तर पहा यासाठी तुम्हाला कसोट्या पाठ लागतात, त्यावेळेस तुम्हाला हे या ठिकाणी विभाजक काढता येतील. ओके. चला 4 नंबरचा प्रश्न पाहूया आपण आता. चार 256. ओके. आता पहिला डिव्हिजर सर्वांना माहित झालेला आहे, काय असणार आहे तर 1. ओके. त्यानंतर 2, 4, 8, 16, 32, 64, 128, त्यानंतर 256. ओके. तर अशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो. आणि शेवटचा 567. आता लक्षात घ्या 67 हे प्राईम नंबर असल्यामुळं ह्याचे डिव्हिजर 1 and 67. जर मूळ संख्या असेल तर त्याचे विभाजक जे असतात ते 1 आणि तीच संख्या असे असतात. ओके. तर लक्षात घ्या अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 5.1 यामधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहिली आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.